नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्र्या व्लॉग्समध्ये आणि घेऊन आलेला आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्र्या व्लॉग्स चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे 24 डिसेंबर आणि जिथे तिथे क्रिसमस वाईब्स आहेत, क्रिसमसचा उत्साह आहे आणि मुलांना सुद्धा सुट्टी आहे. तर मी आज माझ्या फ्रेंड्सला घरी इन्व्हाइट केलेलं आहे आणि जेव्हा फ्रेंड्स येतात तेव्हा ऑफकोर्स खाणं पिणं येतं आणि आज मी काय काय बनवणार आहे त्यांच्यासाठी तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जेव्हाही आपण केव्हा घरी कोणाला बोलवतो तेव्हा ना घर ॲक्च्युली काय म्हणतात की नीट अशी क्लिनिंग आणि घराची साफसफाई होते आणि त्याच निमित्तानं घरसुद्धा साफ होतं कोण येणार असेल तर. आणि मला ह्याच्यामध्ये ऋषीने हेल्प केली आहे साफ करायला, कारण की आज ऋषी घरी आहे त्यामुळे ऋषीने हेल्प केली. आणि ही आहाना पण मला वर्क फ्रॉम होम झाली आहे आणि आहानाने पण हेल्प केली. हे जे कार्पेट बघाल, ह्या कार्पेटला आहाना खूप असे स्केच पेनचे म्हणा किंवा असे डाग वगैरे तिचे लागलेले असतात, पण आता हे कार्पेट ऋषीने इतकं छान क्लीन केलेलं आहे. आणि आपण कोणता वापरतो वॅक्यूम त्याच्यासाठी, स्टीम वॅक्यूम, ज्याच्यामध्ये ना खरंच इतकं सुंदर क्लीन होतं. कारण की आमच्या कार्पेटमध्ये ना थोडे असे व्हाईटसुद्धा काय म्हणतात व्हाईट पण आहे. हे बहुधा बघायला गेलं तर व्हाईट आणि ग्रे कॉम्बिनेशन्स आहे आणि त्याच्यासाठी ना मी हे यूज करते. त्या वॅक्यूममध्ये हे टाकायचं लिक्विड, तर त्याचा स्मेलसुद्धा खूप छान येतो. आणि मी तरी म्हणजे जर लहान मुलं असतील तुमच्या घरी आणि कार्पेट क्लीनसाठी हे खरंच मी रिकमेंड करेल. जर अशी कधीही ठरवून साफसफाई होत नाही, जर कोण येणार असेल ना तर मग खरंच एक मोटिव्ह भेटतो की आपल्याला साफसफाई केली पाहिजे आणि त्यानिमित्ताने घर तरी क्लीन होतं. आणि आता छान वाटत आहे. म्हणजे लिटरली मी माझं काल क्लोजेटसुद्धा क्लीन केलं. आहानाचे इतके सारे कपडे, माझे इतके सारे कपडे, त्याच्यामध्ये न वापरणारे कपडे सॉर्ट आऊट केले. आणि लॉन्ड्री तर आठवड्याची इतकी निघत असते की विचारूच नका. अनलिमिटेड आहे ते लॉन्ड्रीचं. तर सुद्धा ते सुद्धा कपडे फोल्ड वगैरे झाले, नीट लावून टाकले आणि इतकं छान वाटतं क्लीन झाल्यावर. आणि तुम्हाला मी दाखवते ते वॅक्यूम कसा आहे. सो हे स्टीम व्हॅक्यूम आहे ना, ह्याच्यात ते एक लिक्विड असतं, ते मी तुम्हाला दाखवलं ते वाला लिक्विड. सो पाणी टाकायचं, इतकं पाणी टाकायचं आणि तिकडे त्यांनी मार्क दिलेला आहे त्याच्यावरती की हा आहे बघा की इतकं पाणी, त्याच्यानंतर लिक्विड आणि हे सगळं भरून इकडे त्यांनी हे दिलंय. आणि ह्याच्यात पाणी टाकलं, लिक्विड टाकलं, थोडं मिक्स करायचं आणि हे तिकडे लावायचं. सो जेव्हा चालू होतं तिकडे त्यांनी प्लग बटन दिलं आहे. सो हे बटन दाबलं ना का ह्याच्यातलं पाणी आहे ते खालतून जातं, कार्पेटवर लागतं आणि इकडे खालती रोलर आहे. तो रोलर क्लिअर करून तो पाणी सक करतं आणि या टब जो छोटा आहे त्याच्यामध्ये जे घाण पाणी आहे, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल इकडे मार्क असेल एखादा, तर तो मार्क क्लीन होऊन आता समजा लाल कलरचं जेव्हा आहाने कोकम सरबत पिलेलं ते टाकलं होतं सगळं इकडे लाल झालं होतं, तर ते लाल जे पाणी आहे ना ते क्लीन होऊन ह्याच्यात सक होतं आणि ह्याच्यात ते जमा होतं आणि हा काढू शकतो आपण असा इकडून. आणि हे कसं आहे ना, ह्या सगळ्या हे पार्ट्स ना आपण क्लीन करू शकतो, त्याच्यामुळे हे कार्पेट इतकं छान असं क्लीन झालंय. आणि मुलं असतील ना तर खरंच हे व्हॅक्यूम खूप बेस्ट आहे. म्हणजे जर डाग वगैरे तर दिस इज मस्ट थिंग. हा, खूप चांगलं आहे. येस, कार्पेट एकदम क्लीन होतं, व्यवस्थित क्लीन होतं. ह्या ऋषीचं टी शर्ट बघा, असे त्यांनी ना बरेच आणलेले आहेत वेगवेगळे. 4 टी शर्ट आणल्यात आणि आता माझे काही फ्रेंड्स इंडियाला गेल्यात तर मी विचार करतो त्यांच्याकडे पण 1-2 मागवू. मलाही असे आवडतात टी शर्ट. सो चहा खूप आवडतं मला, स्पेशली गवती चहा, आलं आणि वेलची टाकून वगैरे. आणि चहा पिला का ही बॅटरी तुमची चार्ज होते बेसिकली. सो माझी बॅटरी चार्ज होती चहा पिल्यावर, म्हणून मी हे टी शर्ट घेतलं. आणि 12 वाजलेले स्टील अजून जेवणाचा पत्ता नाहीये. चपात्या झाल्यात, काय करायचं तो विचार करतोय, कारण की संध्याकाळच्या मेनूची तयारी डोक्यामध्ये माझं चालू आहे की काय करूया. आणि हा प्लॅन एकदम ऑन द स्पॉट झालाय आमचा की आपण फ्रेंड्सला बोलूया. चालत झाला, त्याच्यामुळे थोडी ग्रोसरी शॉपिंग वगैरे पण आता ऋषी जाईल आणि थोडंफार आणेल. विचार तर माझा चाललाय की मेन कोर्समध्ये पावभाजी करूया आणि त्यानंतर स्नॅकमध्ये बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या ठेवीन मी आणि दाखवेन तुम्हाला मी काय काय करणार आहे. आणि बघूया आपण. वेळी लंच झालेला आहे आणि आता मी तयारीला लागले आहे. जे काही गोष्टी मी आत्ता करून ठेवू शकते त्या मी आत्ता करून ठेवणार आहे. आणि
राहिलेल्या गोष्टी संध्याकाळी ऑन द स्पॉट करणार आहे. तर मी आता करत आहे पनीरचं, म्हणजे बन आहे आणि त्याच्यामध्ये पनीरची भाजी. थोडासा असं काहीतरी फॅन्सी करायचा विचार आहे, पण त्याचं नाव मला नाही माहिती. जसं मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, जसं मी चिकन स्लायडर केलं होतं त्या जागी मी पनीर टाकणार आहे, दॅट्स इट. तसंच काहीतरी करणार आहे, कारण की संध्याकाळी मेन कोर्समध्ये पावभाजी आहे, पण मुलांना कसं थोडं जरा फॅन्सी आणि असं छानपैकी असं काहीतरी चीज वगैरे असलेलं मुलं आवडीने खातात, त्यांच्यासाठीच मी हे करत आहे पनीरचं. तर आता इथे हे कट करून घेतलेलं आहे पनीर. इथे पावभाजीसाठी भाज्या सुद्धा बॉईल करायला ठेवलेल्या आहेत. सो चालू आहे आणि राहिलेल्या गोष्टी संध्याकाळी मी आणि ऋषी एकत्र मिळून पटापट करू, त्याच्यामध्ये त्या पटापट होऊन जाईल. पनीरचं स्टफिंग तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मी शिमला मिरची टाकली, ऑनियन आणि आलं लसणाची पेस्ट, थोडीशी हळद आणि अगदी हलकासा लाल मसाला, कारण की हे मी मुलांसाठी केलं आहे त्यामुळे, आणि मीठ, आणि दॅट्स इट. आणि ते हॅमबर्गर हे आहेत, बन आहेत, त्याच्यामध्ये ते स्टफिंग भरणार आणि मग गोड चटणी वगैरे लावून थोडंसं चीज टाकून करणार आहे. त्याच्यानंतर इथे हे फ्रूट्स धुवून ठेवलेत, फ्रूट प्लॅटरसुद्धा ठेवणार आहे, तर ते सुद्धा डन. आणि आता मी करणार आहे ग्रीन चटणी. ग्रीन चटणी बऱ्याच वेळा यूज होते आणि ही ग्रीन चटणी मला माझ्या मैत्रिणींनी शिकवली, कारण की माझी बऱ्याच वेळा अशी काय म्हणतात ट्रायल एरर, की थोडं काहीतरी जास्त व्हायचं, कमी व्हायचं, आणि ती जशी बनवायची ना तशी माझी व्हायचीच नाही. पण आता करून 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 होते. आणि ही चटणी बऱ्याच वेळा यूज होते, जसं की आपण काही वेजीज ग्रिल केल्या, चिकन ग्रिल केलं, तंदुरी चिकन वगैरे केलं, त्याच्यासोबत सँडविचसोबत बऱ्याच वेळा यूज होते आणि मला आवडते ही ग्रीन चटणी. सो मी आज ती तुम्हाला दाखवते की मी ग्रीन चटणी कशी करते. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि एक पाकळी, जशी आपली क्वांटिटी असेल तसं आपण एक पाकळी आपण लसणाची यूज करणार आहोत, थोडंसं आलं, आणि त्याच्यामध्ये छानपैकी असा लिंबू पिळायचा आहे. तर त्याची जी खट्टा मिठ्ठा टेस्ट आहे ना ती खूप एन्हान्स होते. आणि त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा आणि मग हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आणि लास्टला 1 चमचा दही टाकायचा, ज्याने खूप छान असा टेक्स्चर येतो. आणि परत एकदा थोड्या वेळेसाठी ग्राइंड करायचा आणि मग चटणी डन. तर तुम्हाला मी आता दाखवते ती चटणी मी कशी करणार आहे. आता इथे सगळं साहित्य रेडी ठेवलेलं आहे आणि हा मिक्सर निंजाचा मिक्सर मी यूज करणार आहे, कारण की इथे थोडा प्रॉब्लेमच आहे मिक्सरचा. कारण की जशा चटण्या म्हणा, आपलं इंडियन पदार्थासाठी जे वाटण चटण्या म्हणा, त्याच्यासाठी आपल्याकडे खूप छान मिक्सर आहेत. एक प्रीतीचा मिक्सरसुद्धा छान आहे, पण होपफुली मला निंजामध्ये हे भांडं होतं, त्याच्यामध्ये खूप अशी फाईन चटणी होते, त्याच्यासाठी मी हे यूज करते. अदरवाईज इथे ज्युसर वगैरे खूप छान आहेत ऑप्शन, पण ह्याच्यामध्ये मी हे चटणीला यूज करते हे भांडं. तर आता इतके सारे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ज्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, जी आता आपण टाकणार आहोत. आणि पुदिना अप टू यू, जर तुम्हाला जास्त पुदिना आवडत असेल तुम्ही पुदिनासुद्धा जास्त टाकू शकता. मला इतका पुदिना म्हणजे इतकंच जास्त नाही आवडत, सो इतका मी पुदिना घेतलेला आहे, म्हणजे अजून ही पानं अशी पुदिनाची घेतलेली आहेत. त्याच्यानंतर मिरच्या, तिखट तुमच्यावर किती तिखट तुम्हाला आवडतं, पण थोडी तिखट असली का थोडी मजा येते, तर तिखट. आणि हे आलं, इतका तुकडा घेतलेला आहे आल्याचा, आणि हा इतकासा लिंबू. पहिला आपण हे फाईन वाटून घेऊया. गार्लिकच राहिलं, गार्लिक. आणि हे घेतलेलं आहे गार्लिक, हे मोठी अशी जाडी अशी गार्लिकची कळी आहे, तर ही घेतली आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, ह्याच्यामध्ये तुम्ही काकडी टाकू शकता, त्याच्यानंतर पेरू टाकू शकता आणि खूप छान चव येते. मी ट्राय केलं आहे. टोमॅटो सुद्धा टाकू शकता, फक्त टोमॅटोची ना थोडीशी टँगी चव येते, थोडी एक वेगळी चव येते, पण हे तुम्ही ॲड करू शकता आणि खूप छान लागते. तर आता आपण ग्राइंड करून घेऊया. चटणी ग्राइंड करून
घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी पिळणार आहे लिंबू. मी एक अख्खा मोठा लिंबू टाकत आहे पिळून, ज्याने थोडी मस्त खट्टी मिठी चव येणार आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडी साखर सुद्धा, अगदी हलकीशी साखर सुद्धा टाकू शकता. तर कमी वाटला तर अजून एक अर्धा लिंबू जाईल, बट लेट्स सी. आणि आता आपण टाकूया मीठ. आणि एकदा थोडंसं ग्राइंड करून घेऊया. मस्त चव आलेली आहे. आणि आता जस्ट एक फाईन टेक्स्चर देण्यासाठी मी थोडंसं टाकते दही, ज्याने 1 चमचा टाकूयात आपण दही, ज्याने अजून आपली टेस्ट एनहान्स होईल. आणि आता परत एकदा आपण ग्राइंड करून घेऊया. मला जर पाहिजे असेल तर चाट मसाला सुद्धा तुम्ही जस्ट वरून थोडासा टाकू शकता. सो आपली इथे ग्रीन चटणी रेडी झालेली आहे. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर वगैरे ठेवू शकता आणि छान अशी यूज होते आणि छान लागते. मी पावभाजीचं प्रिपरेशन करते आणि त्याच्यासाठी भाज्या माझ्या उकडून झालेल्या आहेत. आणि आता इथे निंजामध्ये कांदा आणि टोमॅटो ग्राइंड करून घेतलं. निंजा खरंच खूप बेस्ट पडतं, कट करावं लागत नाही, कट करत बसावं लागत नाही, त्याच्यामुळे टाईम खूप वाचतो. आणि आता इथे हे चालू आहे माझं, ज्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आलं लसूणची पेस्ट. लसूण खूप जास्त टाकलं कारण की एक पावभाजीला छान असा मस्त टेस्ट येते. आणि मिरची, कोथिंबीरची पेस्ट, त्याच्यावरती म्हणजे बटरवरती ती पेस्ट पहिला मारली आणि त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकलेला परतवून घेते. नंतर मग सगळे मसाले टाकून, पावभाजी मसाला, लाल मसाला आणि हळद टाकून आपल्या उकडवलेल्या भाज्या टाकणार. अँड देन डन. आणि मग त्याच्यानंतर लास्टला शिमला मिरची पण टाकायची. शिमला मिरची पण मी निंजामध्येच कट करणार आहे. बेस्ट काम. सो आपण पावभाजीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, त्याच्यामध्ये मी आता शिमला मिरची टाकली आहे आणि अजून थोड्या वेळ मी ठेवणार आहे त्याच्यावर. त्यापूर्वी मी कलर येण्यासाठी ऑर्गॅनिक बीट वापरत आहे आणि त्याने खूप असं छान पावभाजीला कलर येईल, जे मी आता खिसून टाकणार आहे. आणि मस्त मस्त लाल लाल पावभाजी खायला जरा मजा येते. आणि मला वाटलं आहानावरती झोपायला गेली आहे, पण ती काय झोपली नाही. ती बघा, ती तर झोपली नाही, पण तिने बघा इकडे तिघांना झोपवलं. दाखव का आहाना, हे बघा कसे झोपवल्यात बघा तिघ. आणि चादरी पण ठेवल्यात, ब्लँकेट दिलं तिघांना. आणि ए तुला नाही झोपायचं का ग? तिला थोडासा लाल कलर येईल, म्हणजे आपण जो दुकानात मिळतो कलर त्यापेक्षा हा कलर कधीही बेस्ट, कारण की मुलांना पण काही टेन्शन नाही आणि त्याच्या बीट पण खाऊ नये. सो ऑल डन. पावभाजी रेडी झाली आणि आता या आहानाला घेऊन मी झोपायला जाते. 3 वाजलेत. थोडी मस्तपैकी 3 ते 5 आराम करणार आहे आता. आणि मेन माझं मिशन आहे आहाना झोपली पाहिजे, कारण की नाहीतर मग ना संध्याकाळी नाटक करेल. मग संध्याकाळी तिला झोपच येईल, मग क्रँकीच होईल. सो आपण भेटूया आता संध्याकाळी. बाय बाय. गुड इव्हिनिंग मंडळी. आणि आहाना इथे दुपारी झोपली आणि आता फ्रेश झाली आहे ना. आहाना झोपलीस. सो आता राहिलेली कामं पुढची करूयात. आणि आम्ही दोघांनी गिफ्ट, तिला गिफ्ट आणलं ऋषीने छोटासा. सो आता राहिलेलं काम स्टार्ट करायचं आहे. काय ओ ओके.
एक बराबर आया। धनुष्यबाण। क्या बात है ये आपकी, मेरा तो एक भी ना हो पाया। जॉगिंग, वॉकिंग, रनिंग, स्टेयर्स, पायऱ्या, पायऱ्या, स्टेयर्स, लिफ्ट, 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 क्लाइंबिंग, क्लाइंबिंग। दूसरा ले लो, और दूसरा ले लो। ढोल, ढोल, हिप्पो, एलिफेंट, चिकन, स्लाइडिंग, 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 खत्म। चार चार चार, फोर फोर। नहीं व्हाइट को मारो। नीचे गया तो भी मिलेगा ना। नहीं नहीं नहीं, रोहित रोहित धक्का मारे थे। रोहित अरे धक्का चीटिंग मारे। मत करो भाई, हमारे प्लेयर को कॉन्सेंट्रेट करने दो। सही भैया प्लीज। भैया पूरी जगह दे दी, अब मत बोलना। यार आगे तुम्हारे ऊपर सब टिका है। यार इस साइड रफ है, उधर ओ वेल डन वेल डन। हाँ व्हाइट 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 देख के सही। भैया वाइट वाली को मार देते थोड़ा। हाँ वही हिट कर लवकर, हा का हिट कर असं ये सारे बना। असं असं काय बाय असं हा ना, अरे थोड़ा बना के कम कम कर। मार। गुड जॉब, आता हा पण कॉइन मार। सारे बना देते हैं। गुड जॉब। अरे ऋषि को नहीं मारना है, ऋषि को नहीं मार। हाँ ठीक है, चल रहा है। वेट वेट वेट, लाइन के पीछे। इतना मार इतना। हाँ, इससे मार। हाँ और इधर ट्रेनिंग फेल हो गई। ठीक है, देख लो तुम लोग। इसका टारगेट वो है। मुझे पता। आराम से मार, आराम से मार। ठीक है, अपने पास ही रहो। पहले मैच शुरू की। Guys, you have to डॉक्टर मिल से और गॉड मिल से। God, sorry. ओपन योर आईज सो यू ओपन योर माउथ। And then you have to तुम लोग तीनों को इशारों में किसी एक को मारना है, okay? Once you kill any one member, God will say, Mafia, close your eyes. Now, doctor, open your eyes. So, he will, God will ask doctor to save someone. ऑलमोस्ट 1 वाजायला आला आहे, तरी पण गेम खेळणं काही थांबत नाही आहे. आणि आत्ता ह्या लोकांनी माफिया खेळायला चालू केलेला आहे. आणि स्पेशली लहान मुलं इतकं एन्जॉय करत आहेत, त्यांना गेम खेळायचे आहेत. आणि तुम्ही आहानाला पण बघू शकता, ती पण अजून जागी आहे आणि खूप एन्जॉय करत आहे. आणि आत्ता मी सगळ्यांसाठी रिफ्रेशमेंट म्हणून गरम गरम मस्त चहा करते. माझ्या मैत्रिणीने एक लास्टला सगळ्यांसाठी एक असं स्वीट म्हणून पाय क्रस्टमध्ये फिलिंग टाकून विथ क्रीम आणि फ्रूट्स असं सुंदर एक असं डेझर्ट तयार करून आणलं होतं सगळ्यांसाठी, जे आम्हाला खूप आवडलं. आणि ती खूप अशी उत्तम बेकरसुद्धा आहे, खूप छान केक बनवते. सो मंडळी, तुम्ही घड्याळात बघू शकता ऑलमोस्ट 2:30 वाजलेले आहेत आणि सगळे जे फ्रेंड्स होते ते आता घरी गेले. आणि आहाना पण इकडे दूध पिते आणि तिला पण ऑलमोस्ट झोप आली. म्हणजे तिला सांगत नाही की झोप आली आहे, पण झोप तिला आली, एकदम डुलायला लागली आहे तिकडे. आणि खूप मजा केली तिने सुद्धा. सो आजचा दिवस तिला खेळायचं होतं, पण सगळे ऑलरेडी लेट झालं म्हणून निघाले. आणि त्याच्यामध्ये आहाना पण थोडी सॅड झाली होती. आता ती पण झोपायला आली ऑलमोस्ट. ते बघा एकदम पिल्लू झोपत येते. एन्जॉय केला आणि मजा आली, खूप मस्त गेम केला. गेम्स वगैरे पण खेळायला मजा आली. आय होप तुम्ही पण हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल.
आता हा व्हिडिओ मी इकडे संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा बाय बाय, सी यू.